नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली. तर चला म्हणलं थोडंफार काम करून घ्यावा. आणि काल फौजी साहेबांनी तिकडला व्हिडिओ पाठवलेला आहे सिद्धटेकचा. तर तिथल्या कार्यक्रमाचा, संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा व्हिडिओ, त्यानंतर सिद्धटेकच्या सिद्धविनायक गणपतींचा मंदिराचा सगळा व्हिडिओ, तर तो पण मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. तर चला, एक दोन ताईंच्या कमेंट होत्या की मनी प्लांट आहे ना इथं ठेवलंय ना तुम्ही, तर त्याला थोडंसं असं उंचावर ठेवा. एक दोन ताईंच्या कमेंट आल्या, तर तेच म्हणलं थोडंसं उंचावर इथं ठेवावं. आता काहीतरी करते, तर ते पण दाखवते मी तुम्हाला. थोडंसं खाली येईन ते, तर त्याला थोडी हाईट देते. आता आकाश इकडे रे बाबू. आकाशला बोलवते. तो माठ आहे ना खूप जड आहे, मातीने भरलेला आहे ना, त्यामुळे त्याला उचलायला बोलते. आता इथे ना माठवर ठेवायचं. आता इतकं वारं सुटलंय ना, त्यामुळे मी ओव्हरव्हॉइस करते. आता सारखं खरखर वाजत होतं ना, त्यामुळं. तर तो माठ आहे ना मनी प्लांटचा, तो त्यालाच मी थोडंसं काहीतरी हाईट देईन म्हणलं, किंवा काहीतरी स्टूलवर ठेवन वरती. पण एखाद्याचा जर धक्का लागला ना, ते माठ खाली पडला ना, तो सगळा फुटून जाईल. त्यामुळं म्हणलं आता हे जे छोटे छोटे आपण झाडं ठेवले होते ना, त्याच्या शेजारी मी तो मनी प्लांटचा माठ ठेवून देते. म्हणजे कोणाचा धक्का पण लागणार नाही आणि खाली पडणार पण नाही. तो तसं जड आहे म्हणा, पण ते स्टूलवरून पटकन पडला असता. तर त्यामुळे मी आता तो माठीवरती ठेवून देते. आणि मातीची जी आपली सिमेंटाची जी कुंडी आहे ना, त्याच्यामध्ये सिंगोण्याच्या कटिंग लावल्यात ना, तर त्या माठाच्या जागेवरती तिथं ठेवून देते. तिथं मोकळी जागा मला अजिबात आवडत नाही. असं काहीतरी झाड वगैरे लावलं छान वाटतं. तर ती कुंडी तिथं ठेवते आणि मनी प्लांटचा माठ वरती ठेवलाय. तुम्ही बघू शकता किती छान मस्त असा दाट झालाय ना तो. तर त्याच्यामध्ये इतक्या छान फांद्या फुटतात ना, त्या जास्तीच्या फांद्या फुटलेल्या मी तिथून आता खिडकीमध्ये काढून देईन. जसं की आता पलीकडला जो मनी प्लांट आहे ना, त्याची कटिंग मी वरती खिडकीमध्ये काढून दिली ना, तर ह्या माठातून पण जास्तीच्या कटिंग मी आता खिडकीमध्ये काढून देईन. म्हणजे छान वाटतं, ते खिडकी एकदम हिरवीगार होऊन जाईल. थोडं इकडे गेल्यासारखं झालं का? नाही ना, बघा वाटतंय बघ. परफेक्ट. आता इतक्याच ज्या गोष्टी मी अनुभवल्या ना, ते पण मी तुमच्याशी शेअर करते. तर असं म्हणतात की जास्त बोलण्यापेक्षा थोडं कमी बोलायला चांगलं असतं. पण हे पण खरं आहे की तोंडावर बोलणारी व्यक्ती सर्वांना तापट आणि आगाऊ वाटते बरं का. पण खरं तर त्या व्यक्तीचं मन आहे ना अगदी साफ, आणि मनाला न पटणाऱ्या गोष्टी ते अगदी फक्त बोलून दाखवत असतात. जसं की मी बडबड करत असते बरं का. मला पण असं मनात कपट ठेवून बोलायला अजिबात आवडत नाही. जे मनात आहे ना तेच माझ्या तोंडावर असतं. तर माझ्या भरपूर ताई मला म्हणत असतात की छाया, तुला कसलाही घमंड नाही, अजिबात कसलं काहीच नाही, एकदम साधेपणाने तू बोलती, साधेपणाने राहती. तर कसं आहे ना ताईंनो, आजकाल आहे ना माणूस 1 रुपया कमवतो आणि त्याच्यातला 8 आणि 12 ना दिखावपणा करण्यामध्येच घालतं माणूस. तर माझं कसं आहे, मला आहे ना जेवढे त्याच्यामध्ये एकदम समाधानी राहते मी. आणि जेवढं कमवलं त्याच्या 8 आणि 12 आपण दिखावपणा करण्यात घालण्यापेक्षा आहे ना, थोडं आपलं वाचून ठेवायचे. म्हणजे गरजेला कोणापुढे हात पसरावा लागत नाही. कोणी म्हणलं ना, भले म्हणू द्या की तुझ्याकडे साड्या नाही बाबा, ड्रेस नाही बाबा, तुझ्याकडे हे नाही बाबा, ते नाही बाबा, तर तो प्रॉब्लेम आमचा आहे, आम्ही आमचं मॅनेज करतो, तुमचं काय जाते. तर मागं किती पण टीका करू द्या, काही फरक पडत नाही. पण आपल्याला गरज पडली, आपल्याला गरज आहे बाबा, आणि दुसऱ्या पुढे हात पसरण्यापेक्षा आपल्याकडे जे आपण 2 पैसे जे आपण वाचून ठेवलेले तेच आपल्याला वेळेला कामाला येणार आहेत. तर भरपूर असे नातेवाईक पण पाहिलेले आहेत की वेळेला ते आपली गरज अजिबात करत नाही. आणि घमंड कोणाला असतो ते पण मी तुम्हाला सांगते. ज्याला खानदानी पहिल्यापासूनची जी आयती प्रॉपर्टी मिळालेली ना, त्यालाच घमंड असतो. आणि ज्यांनी स्वकष्टाने स्वतःच्या मेहनतीने जे मिळवलंय ना, त्याला घमंड कधीच नसतो आयुष्यामध्ये. कारण तो हमेशा माग वळून पाहतो की आपण कुठं होतो आणि कुठून कुठपर्यंत कसे आलो. त्याच्यामुळे त्याला घमंड कधीच येत नाही. तर इतक्यात आलेला मला अनुभव मी तुमच्याशी जरा शेअर केला. तर एका गुलाबाच्या झाडाला आता पुन्हा किती फुलं आले. पाठीमागं एवढे फुलं आलते, आता किती आलेत मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता हे बघा गुच्छच आलेत. हे 5 गुलाब आहे बरं का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे 12. हे पा, एवढ्या झाडाला एकदम 12 फुलं आलेत, एकदम उमललेत. आणि जोपर्यंत आपण ते फुल तोडणार नाही ना, तोपर्यंत त्याच्या पाकळ्या सुद्धा गळत नाही. तर ह्या गुलाबाचं नाव आहे 5 गुलाब. तर कलर पण इतका डार्क ना त्याचा, खूप भारी आहे. आणि बरेच दिवस त्याचं फुल टिकतं. हे पा, 5 गुलाब.
एकदम डार्क मस्त कलर आहे. तर वरच्याच गुलाबाची मला भरपूर फुलं होऊन जाते, त्यामुळे मी इथले तोडतच नाही जास्त. असं छान वाटतं गार्डन मध्ये आपलं फुलं दिसले ना मन एकदम मस्त प्रसन्न होऊन जातं. आणि आपलं ॲडेनियम तर फुलच आहे, आता त्याचा सीझनच आहे. त्याला पण असे 2 प्रकारचे फुलं आहेत. तर तुम्हाला पाठीमागं पण मी दाखवलं होतं. तर इथं भारी वाटतं एकदम आपल्या पोर्च मध्ये. तर ही कोणती तरी लिहिली आता माझ्या लक्षात नाही त्याचं नाव वर का, पण हे पा याला किती मोठी कळी आली. तर ह्या कळीतून आहे ना 2 मला वाटतं 4 फुलं निघत आहेत. असं ह्या साईडला एक एक आणि मातीच्या भांड्यामध्ये मी 4 फुलं निघत आहेत त्याच्यातून. जे जुनं भांड होतं ना ज्याला चिरा पडल्या पडल्या फुल्यानंतर मी काहीच तुम्हाला कामाचं दाखवलं नव्हतं राहिलं. कसं म्हणलं फुल त्याच्यामध्ये येतं पण आता याचं. झाडं लावून तर हे देते. पण छान तर झाले आता. त्याच्यामध्ये मी क्रासफुलाच्या कटिंग लावल्या होत्या 2, ते पण छान अशा रोपल्यात. आणि कॉईन प्लांटच्या मी थोड्या थोड्या मुळ्या टाकून दिल्या होत्या त्याच्यामध्ये. तर त्या पण वरती आलेत आता, मस्त पानं आलेत वरती. आणि दुसरं मातीचं भांड आहे ना, तर ते पण चिर गेली होती, त्याला असं तडा गेलेला होता. तर नवीन नवीन जेव्हा मी मातीचे भांडे वापरायला लागले ना, काय असं माहितीच नव्हतं. तर त्याच्यामध्ये बिना पाणी टाकल्याचं, बिना तेल टाकल्याचं असं मी चुलीवर ठेवलं ना, तर त्याला तडा गेलेला आहे. तर हे पा अगदी बारीक चिर गेलेली त्याला, पण ते फेकून न देता मी त्याला असं बांधले. आणि त्याच्यामध्ये पण मी असं झाड लावलंय. तर त्याच्यामध्ये स्पायडर प्लांटच्या छोट्या छोट्या कटिंग आणि जेड प्लांटच्या कटिंग लावल्यात त्याच्यामध्ये ना, तर ते पण छान असं रोपलंय. तर चुलीवर स्वयंपाक करताना कधी पण आपण मातीचं भांडं आहे ना मोकळं कधीच नाही ठेवायचं, नाहीतर मग ते तापतं आणि त्याला तडा जातो. थोडंसं तेल घालायचं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर चुलीवर म्हणजे गॅसवर असं गरम करायचं आणि मग भाजी बनवायची. तर मनी प्लांट असं वरती ठेवलंय ना, किती छान झालंय तुम्ही बघू शकता. आणि बोरच्या पाण्याने असं पोर्च धुतलं ना, त्याला म्हणजे पाण्याचे डाग पडतात बोरचे ना, तर असं डाग पडल्यासारखं झालंय. ते आता धुवून काढावं लागेल थोडंसं. आणि कॉईन प्लांट पण छान झाले, तिथे छोटे छोटे ठेवलेत ना मी, भारी वाटते ते एकदम तुम्ही बघू शकता. तर जे मग्गा होता ना खराब झालेला पाण्याचा, तर त्याच्यामध्ये पण मी कॉईन प्लांट लावले. आणि हे जो पांढरा डब्बा आहे ना, आपल्या जी पार्सल भाजी आणतो ना आपण हॉटेलमधून, तर कधीमध्ये असं काही आणतात ना मुलं, तर तो डब्बा पण होता माझ्याकडं. तर त्याच्यामध्ये पण मी असं कॉईन प्लांट लावलाय, ते पण छान झालंय. आणि खाली इथं सिंगोनिया लावलाय आता मातीच्या कुंडीमध्ये, म्हणजे सिमेंटची कुंडी असते त्याच्यामध्ये, तो पण छान होईल. आणि पातेल्यामध्ये मी पाणी घेतलंय, आता ते कशासाठी घेतले ते पण मी तुम्हाला सांगते. आणि हा टप आहे ना टेरेसवरती होता. फौजी साहेबांनी ज्या छोटे छोटे बोळके पंत्या सगळं होतं ना, मातीचे दिवे वगैरे, तर त्याला टेरिकोटा मारला होता ना, ते टेरेसवरतीच होतं. मी खाली आणलंय आता ते. आणि त्या ज्या पंत्या आहेत ना खूप साऱ्या, तर त्या व्यवस्थित ठेवून देते आता स्टोरूममध्ये. आणि हे मनी प्लांट असं मस्त झालाय ना, त्याला वरती मी दोरी बांधली खिडकीमध्ये जायला, आता मस्त खिडकीमध्ये जाईन तो. आणि ह्या छोट्या छोट्या कॉफीच्या बाटल्या आहेत ना, तर त्याच्यामध्ये मी काय लावले तुम्हाला दाखवते आता. तर पाणी त्याच्यामधलं असं गरमीने ना कमी कमी होत जातं. तर 2 दिवसा मिळून त्याच्यामध्ये पण पाणी ओतावं लागतं. त्यासाठीच मी हे प्यायचं पाणी आणले पातेल्यामध्ये आता, फिल्टरचं पाणी आणलंय. तर आपण जे प्यायचं पाणी किंवा जे गोड पाणी असतं ना तेच टाकायचं असतं ना, त्यामुळं मी घरातूनच पाणी घेऊन आले. आणि ह्या ज्या नागवेलीच्या कटिंग आहेत ना कॉफीच्या बाटलीमध्ये मी घालून ठेवल्या होत्या, तुम्ही बघू शकता. इतक्या छान मुळे फुटलेत ना त्याला 7-8 दिवसातच. आणि काळ्या बॅगमध्ये आपण ज्या नागवेलीच्या कटिंग लावलेल्या आहेत ना, त्या छान फुटल्यात बरं का, पण फुटून ते पानं फुटलेले असतात ना एकदम छोटे छोटे कवळे कवळे. तर गरमीने काय झालंय काय माहिती, ते असं थोडेसे सुकूनच गेल्यासारखे होते. त्यामुळं मी ज्या नागवेलीच्या कटिंग रोपं तयार झालेले पाठवायचे होते ना सगळ्या ताईंना, त्यामुळं मी थांबलेली आहे. आणि म्हणलं थोडं काहीतरी वेगळं जुगाड करून बघावा. तर ज्या जाड जाड कटिंग असतात ना नागवेलीच्या, त्या मी अशा कॉफीच्या बाटलीमध्ये ठेवल्या होत्या. तर त्याला किती छान असे छोटे छोटे पानं फुटले तुम्ही बघू शकता. तर काचेच्या बाटलीमध्ये अशा जाड कटिंग छान येतात बरं का, कवळ्या कटिंग अजिबात येत नाही, तर सडून जातात. त्यामुळं म्हणलं बॅगमधल्या काही कटिंग व्यवस्थित येईनात आणि त्या फुटल्या तर त्याचे पानं जळून जातात. त्यामुळं मग मी पुन्हा ह्या कॉफीच्या बाटल्यामध्ये ना जाड जाड नागवेलीच्या कटिंग काढल्या आणि त्या ठेवल्यात. तर इतक्या छान फुटल्यात ना त्या आता. तर कोकोपीठात मी त्या लावते आता पुन्हा. आणि मग जरा थोड्याशा 5-6 दिवसांनी सेट झाल्या की मग मी पाठवायला सुरुवात करेन. तर आपल्याला वाटतं की आपण पाण्यामध्ये ज्या नागवेलीच्या कटिंग ठेवतो ना त्या सडतात का खराब का होतात आपल्याला वाटतं, पण ज्या कवळ्या कटिंग असतात ना त्या अजिबात येत नाही अशा पाण्यामध्ये ठेवल्यावर. ज्या निबार कटिंग असतात ना जाड जाड, त्याच छान अशा फुटल्या जातात आणि त्याच रोपतात. आता अजून 1-2 बॉटलमधले दाखवते मी तुम्हाला आता.
तर हे पहा, याला पण छान असे पानं फुटलेत छोटे छोटे आणि मुळ्या पण छान फुटल्यात. आणि आपण ज्या कवळ्या लावल्यात ना, म्हणजे कवळ्याच्या कटिंग असतात ना, त्या पाण्यामध्ये ठेवल्या ना, त्या कशा सडात ते पण दाखवते मी तुम्हाला आता. तर हे पहा, ज्या कवळ्या कटिंग असतात ना, त्या पण मी पाण्यामध्ये ठेवल्या होत्या ना, तर खालून त्या अशा थोड्या थोड्या सडायला लागल्यात. तर कवळ्या कटिंग अजिबात येत नाही, अशी निबारच कटिंग लागते त्याला. तर एक तर सुकूनच गेली, ती फेकूनच देते आता. तर असं बाटल्यामध्ये पण मी कटिंग लावल्या होत्या ना, छान फुटल्यात त्या. तर त्याच्यामधलं असं पाणी बदलावं लागतं 1-2 दिवसा मिळून. तर पहिलं पाणी ना मी आता हे झाडांना असं घालून देते आणि छान स्वच्छ पाणी भरते याच्यामध्ये. तर पाण्यामध्ये आतमध्ये ते छोटे छोटे पानं फुटलेले आहेत ना, तर ते सुद्धा खराब होत नाही बरं का, अशी कटिंग व्यवस्थित असल्यावर. तर तुम्हाला पण अशा जर कटिंग मिळाल्या कुठं, तर निबार निबार कटिंग अशा पाण्यामध्ये ठेवायच्या. त्या छान रोपल्या की मग आपण मातीमध्ये त्या लावून द्यायच्या. पण शक्यतो उन्हाळ्यामध्ये पटकन झाडं रोपत नाही. पावसाळ्यामध्ये कोणत्याही झाडाची कटिंग लावली ना, तर ती छान रोपल्या जाते. तर बाटल्यांच्या मधलं सगळं पाणी बदललं मी. आणि उन्हाळ्यामध्ये नागवेलीचे पानं असे खराब होतात ना, तर फौजी साहेबांनी तुम्ही बघू शकता सगळे वेलाचीच छाटणी केली, म्हणजे सगळे पानं त्यांनी काढून टाकलेत. मला सुद्धा आता मंगल कलशासाठी रोज पानं मिळत नाही. तर असे शोधून शोधून काढावं लागतात, नाहीतर मग बाजारातून आणावं लागत. सगळे पानं काढून टाकले फौजी साहेबांनी. असं गरमीनी ना ते असं साईडने थोडे थोडे खराब झाले होते, पिवळे पडले होते किंवा चिरल्यासारखे पण झाले होते. त्यामुळे सगळे पानं काढले त्यांनी. आणि आपली ही किचनची खिडकी ना, तर तुम्ही म्हणता कोणता वेल गेला ह्या खिडकीमध्ये, तर नागवेलीचाच वेल येतो. एका ठिकाणी तिथं तुम्ही बघू शकता ॲडेनियमच्या झाडाजवळ मेन मुळे नागवेलीचं, पण जमिनीतून त्यालाच असं छोटे छोटे कोंब फुटून, छोट्या फांद्या फुटून ते पलीकडं पण किचनच्या खिडकीमध्ये चढलाय तो वेल. तर एका वेलापासून भरपूर असे वेल तयार होतात, त्याला पुन्हा लावायची गरजच पडत नाही. आणि एकदा आला ना तो वेल, तर आपल्या इथून पुन्हा तो जात पण नाही, इतकं छान येतो. तर नागवेलीच्या कटिंग लावले होते ना मी ह्या पिशव्यांच्या आत वरती ट्रेमध्ये टेरेसवर लावलेले आहेत ना, तर त्याला असे छोटे छोटे कोंब फुटत आहेत आणि अगदी छोटे छोटे कवळे पानं आले ना त्याला, तर गरमीमुळं ते असे जळून जातात. काय होतं काय माहीत त्याला. तर हे पानं फुटलेले. तर आता हे आत्तापर्यंत रोपं तयार व्हायला पाहिजे होते, पण गरमीमुळं ते काय व्यवस्थित व्हायनातच. त्यामुळं मी हे नागवेलीचे रोपं पाठवायची थांबलेली आहे. तर जसे व्यवस्थित होतील तसं मी पाठवायचा प्रयत्न करेन. आणि आता पण मी त्या बाटल्यांच्यात लावलेत ना रोपं, इतके छान झालेत ना, खूप छान त्याला पानं फुटलेत. तर मी कोकोपीठात लावन ते आणि लवकरात लवकर पाठवून देण्याचा प्रयत्न करेन ताईंनो. तर भरपूर ताईंच्या कमेंट यायला लागल्या ना आता, की ताई तू वेल पाठवणार होती का नाही पाठवला. तर याच्याचमुळं मी थांबलेली आहे. जसे रोपं तयार होते तसं तसं मी तुम्हाला पाठवत राहीन. तर ते रोपं पॅकिंग करतात ना, त्याचं मटेरियलसुद्धा येऊन पडलं आहे घरी. ऑनलाईन मागवलं ते मटेरियल पण रोपच व्यवस्थित तयार नाही, तर मग पाठवून तरी काय करू ना. हे पहा, असे छोटे छोटे फुटलेत. तर गरमीमुळेच मला वाटतं ते व्यवस्थित फुटत नसतं, नाही तर आत्तापर्यंत मी पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये इतक्या लोकांना इथं रोपं दिलेत ना, पण असं कधीच झालं नाही. पण हे उन्हाळ्यामुळेच झालंय मला वाटतं. आणि हे क्वाईन प्लांटचे झाडं मी इकडं का ठेवलेत, कारण त्याच्यामधल्या पण छोट्या छोट्या कटिंग काढून येत ना, ह्या नागवेलीच्या वेलामध्ये मी टाकणार आहे. म्हणजे नागवेलीच्या वेलाबरोबर क्वाईन प्लांटचे पण झाडं ताईंला पोचून जातील त्यामुळं. आणि फौजी साहेबांनी मला सिद्धटेकचे सिद्धिविनायक गणपती आहेत ना, तर गणपती बाप्पांचं दर्शन छान घडवलं त्यांनी मला. तुम्हाला पण मी आता गणपती बाप्पांचं दर्शन देते मस्त. त्यांनी व्हिडिओ मला पाठवलं होतं ना तिकून, तर त्याच क्लिपा मी याच्यामध्ये ॲड करते. आणि संत तुकाराम महाराजांच्या ज्या पादुका आहेत ना, तर त्याचंसुद्धा दर्शन मी पण घेतलं आणि तुम्हाला पण देते मी आता. तर ह्या क्लिपा आहेत मी पुढे जोडते आता.
तर असं फौजी साहेब बोलत होते. दिवसभर लोक दर्शनासाठी येतात आणि सोय पण तिथं भरपूर आहे. सकाळी नाश्ता आहे, दुपारी जेवण आहे आणि पुन्हा संध्याकाळी कीर्तन होतं आणि कीर्तन झाल्यानंतर पुन्हा एवढ्या पब्लिकला जेवण पण असतं. तर असा कार्यक्रम, इतका मोठा कार्यक्रम आहे, फौजी साहेब बोलत होते. आणि तुम्ही पाहिलंच असेल मगाशी की किती गर्दी असते तिथं संध्याकाळी. त्यामुळं संध्याकाळचं त्यांना 2-3 तास असं एकदम कटाक्ष उभाच राहावं लागतं ड्युटीसाठी. खूप गर्दी असते. आणि ह्या मंडपामध्ये ना संत तुकाराम महाराजांच्या पादुका, रथ पण आहे ना, तर तिथं लोक असं दर्शनासाठी येतात. तर तुम्हाला म्हणलं चला दर्शन पण द्यावं. फौजी साहेबांनी छान व्हिडिओ शूट करून मला पाठवलाय. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.